नमस्कार. मी आपल्या सर्वांचा ओळखीचा सत्यशील धबडगे आणि आपल्या सत्यशील ऑफिशियल मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम अशी नोटीस तुम्हाला आली आहे का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नोटीस कशाची आहे. तर ही नोटीस आहे मानवत नगरपालिका प्रशासनाने आपल्या जी मालमत्ता आहे त्या करा संदर्भात या नोटीस नागरिकांना बजावल्या आहेत. आणि या नोटीस जेव्हा हातात पडल्या आणि या नोटीसवरली जी कर रक्कम आहे, जे मालमत्ता कर लावण्यात आलेला आहे, तो लावण्यात आलेला मालमत्ता कर पाहून सर्व नागरिकांनी डोक्याला हात लावून घेतलेला आहे आणि प्रचंड संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अचानक एवढी झालेली करवाढ ही अत्यंत म्हणजे ओझं झाल्यासारखं मानव शहरातील नागरिकांवर झालेली आहे. आता याचा जर विचार केला तर नागरिकातून संताप व्यक्त होत असताना आणि नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकीद्वारे नवीन कार्यकारिणी या ठिकाणी नगरपालिकेत आलेली आहे. नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, तर त्यांच्या काळातच या ठरावाची अंमलबजावणी होत असताना एक संभ्रम निर्माण झाला आहे की नवीन बॉडी आल्यानंतर हे कर लागू करण्यात आलेला आहे. पण याची मूळ अंमलबजावणी प्रशासकीय काळात 2025 मध्ये झाल्याची माहिती मिळत आहे. आणि आपण जर पाहिलं तर करवाढ जेव्हा केलेली आहे नगरपालिकेने, त्यांनी अनेक कारणे दिलेली आहे की शहरातला विकास करायचा असेल, काही तुम्हाला नवीन सुविधा द्यायच्या असतील, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, रस्ते असतील, तर यासाठी आपल्याला नियमाप्रमाणे कर लावणं आवश्यक आहे. पण लावण्यात आलेला कर आणि मालमत्ता जो आहे तो योग्य आहे का याची चाचपणी एकदा नगरपालिका प्रशासनानं करणं गरजेची झालेली आहे. कारण कर ज्या प्रमाणात वाढलेला आहे, आपण काही किराया भरत आहोत का असा एक प्रश्न या मानव शहरातल्या नागरिकांना पडलेला आहे. आता करवाढ झाल्यानंतर नोटिसा मिळाल्या आहेत, नागरिक संभ्रमात आहेत, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. तेव्हा मानवत नगरपालिकेचे जे नगर उपाध्यक्ष आहेत, सन्माननीय डॉक्टर अंकुश लाड यांनी असं आवाहन केलेलं आहे की नगरपालिकेचा गाडा चालवण्यासाठी कर आवश्यक आहे, पण हा निर्णय आमच्या कार्यकाळातला नाहीये. प्रशासक काळात झालेल्या प्रक्रियेमुळे हा पेच निर्माण झालेला आहे. आम्ही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाहीत. प्रत्येक हरकत ऐकून घेऊन त्यावर कायदेशीर चौकटीत जास्तीत जास्त नागरिकांना दिलासा देण्याचा आपण प्रयत्न करू. तर या पालिकेच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत, सन्माननीय कोमल सावरे, या काय म्हणत आहेत की कर निर्धारण ही कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया आहे. नोटिसा देणे हा त्याचाच भाग आहे. ज्या नागरिकांना नोटिसाबाबत शंका आहेत त्यांनी लेखी आक्षेप नोंदवावा. हरकतीवर सुनावणी घेऊन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. आता मला अनेक प्रश्न याद्वारे उपस्थित होत आहेत की आक्षेप नोंदवल्यानंतर यामध्ये निश्चित कर कमी होणार आहे का? जो आपली मालमत्ता आहे त्यानुसार कर दिलेला आहे का? जर असा असेल तर हा कर कोणत्या आधारे कमी होईल? माझं तर प्रशासनाला सर्व नागरिकांच्या वतीनं असं आव्हान आहे की आपण यावर योग्य तोडगा काढत नागरिकांना दिलासा देण्यासाठी या कर वाढीमध्ये सुधारणा करून नवीन कर प्रणालीची अंमलबजावणी करावी, असं याद्वारे मी आपणास म्हणजे नागरिकांची मागणी आहे. आणि ही जी नोटीस आलेली आहे, या नोटीस मध्ये आपण जर पाहिलं तर काय काय लावलेलं आहे. मालमत्ता कर आहे 3, वृक्ष कर आहे, शिक्षण कर आहे, उपयोगिता शुल्क आहे, सामान्य पाणी कर आहे, अग्निशमन कर आहे आणि असा एकूण जो प्रत्येक नागरिकाची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेनुसार या ठिकाणी कर लावण्यात आलेला आहे. तर आपण याच्यावर आक्षेप दाखल करण्यासाठी नगरपालिकेनं आवाहन केले आहे. आक्षेप दाखल केल्यानंतर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.